मतदारसंघातील शेतकऱ्यांना 128 कोटी रुपयांच्या पीक विम्याचं वाटप सुरू। आमदार सिद्धार्थ खरात यांची माहिती। मेहकर लोणार मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे लाभ मिळणार असून 128 कोटी रुपयांची रक्कम वाटपासाठी सरकारने जमा केली आहे। या 128 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप ही सुरू झालंय। मेहकर मतदारसंघातील जवळपास 50,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार असून त्यांना 92 कोटी रुपये शासनाने वाटपासाठी संबंधित विभागाकडे वळती केली आहे। तर लोणार तालुक्यातील 30,000 शेतकऱ्यांना 35 कोटी रुपये पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। 2 मे रोजी शेतकऱ्यांनी जो भव्य दिव्य मोर्चा काढला त्याचा हा परिपाक असून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की शिवसेना व शिवसैनिक हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले। जो भव्य दिव्य मोर्चा काढला होता त्याचाही हा परिणाम आहे। भविष्यातही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक शेतकऱ्यांचे सोबत खंबीर उभे राहतील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना कसा फायदा व किती शेतकऱ्यांना यामध्ये फायदा होतो? मेहकर मतदारसंघामध्ये लोणार आणि मेहकर हे 2 तालुके आहेत। मेहकरमध्ये सुमारे 50,000 शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, कारण 92 कोटी इतका निधी त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, म्हणजे आपल्या तालुक्याला जमा झालेला आहे। आणि लोणार इथे जवळपास 36,000 शेतकरी आहेत। तसंच त्यांना तिथे सुद्धा 35 कोटी इतका निधी आहे। तो टोटल 128 कोटी मेहकर मतदारसंघासाठी हा निधी आहे आणि त्याचं जे वितरण आहे, त्याचं वाटप आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। त्यामुळं हा जो शेतकऱ्यांनी जो दाखवलेला दणका आहे, त्यामुळे हा मिळालेला आपल्याला विजय आहे, हा पहिला विजय आहे। आपल्याला विजय आहे, हा पहिला विजय आहे। यापुढे सुद्धा मी शेतकरी राजांना विनंती करतो की आमचा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसैनिक हा कायम आपल्या पाठीमागे उभा राहणार आहे। तुमच्या बंधाऱ्यावर, तुमच्या अडीअडचणीवर शिवसैनिक हा कायम आपल्या समक्ष आपल्या सोबत राहील याची ग्वाही मी या निमित्तानं देतो। असं वाटतं का साहेब की तुम्ही जो ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला होता त्याचा धक्का घेऊन हा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात आली? निश्चितच, कारण ट्रॅक्टर मोर्चा इतका भव्य आणि दिव्य होता, कारण या जिल्ह्याने यापूर्वी असा ट्रॅक्टर मोर्चा कधीच पाहिलेला नाही। आणि जो शेतकऱ्याचा आक्रोश आणि जो संताप होता, त्यामुळे सरकार घाबरलं आणि त्यांनी ताबडतोब खडबडून जागं होऊन हा जो निधी आहे तो तात्काळ त्यांनी वितरित केलेला आहे।